या विदर्भातलं सर्वात चांगलं शहर करण्याची क्षमता आमच्या प्रवीण तायडेमध्ये आहे आणि त्यामुळे प्रवीण तायडेजी मागणीताई काळजी करू नका, तुमचे डबल इंजिन आहे, एक नगरपालिकेचं इंजिन आहे, एक तायडेचं इंजिन आहे आणि मातने आणि तायडेचं इंजिन असल्यावर दोघांचं इंजिन असल्यावर गाडी 100च्या स्पीडनं चालणार आहे, काळजी करायची गरज नाहीये। प्रकरण या ठिकाणी उघडकीस आलं। आम्ही आज दिवसभर मी मागच्या 8 दिवसापासून या प्रकरणामध्ये लक्ष देऊन आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी स्वतः रोज या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईला मॉनिटर करताय। मी स्वतः पालकमंत्री म्हणून बघतोय। मी अचलपूरच्या या पवित्र भूमीमध्ये तुम्हाला वचन देतो, कुठलाही आरोपी या ठिकाणी कुठेही सुटणार नाही। देशात कोणताही कोण्या ठिकाणी लपला असेल आणि कोणतेही कनेक्शन असेल ते कनेक्शन शोधून काढू। पण काही अफवाचा बाजार होतोय, काही अफवाचा बाजारही होतोय, काही भडकाऊ स्टेटमेंटमुळे काही संभ्रमही तयार होत आहे। पोलीस तुम्हाला पूर्ण प्रेस कॉन्फरन्सवरून सांगणार आहे, वस्तुस्थिती वेगळीच आहे। त्यामुळं 150 महिला आहे, 200 युवती आहे वगैरे वगैरे या अमरावतीचं नाव खराब करण्याची गरज नाही आहे। आम्ही प्रत्येक गोष्ट तपासतोय, प्रत्येक कारण मोबाईल 7 मोबाईल सापडले आहेत, 7 मोबाईल सापडले आहेत, एक लॅपटॉप सापडलाय, एक त्या ठिकाणी टॅब सापडलाय, एक हार्ड डिस्क सापडली आहे, फॉरेन्सिक तपासणीकरता पाठवलाय। त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे। या जिल्ह्यामध्ये प्रवीण तायडे सारखा अत्यंत सक्षम हिंदुत्ववादी कार्यकर्ता आमदार आहे। या आपल्या रुपालताई मातने सारख्या नगराध्यक्ष आहेत। मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि यावर नवनीत राणासारख्या नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीसजी या राज्यामध्ये मुख्यमंत्री आहे। त्यामुळे असे घाणेरडे कृत्य करणाऱ्याला आम्ही सोडणार नाही। जसं लोकांच्या आयुष्याची खेळण्याचं पाप त्यांनी केलं आहे, त्यांचे आयुष्य काही चांगलं राहणार नाही, त्यांचे आयुष्य काही चांगलं राहणार नाही। पोलीस प्रचंड मोठी कारवाई करताय, काळजी करायची गरज नाही। पण संभ्रम भ्रम तयार करून राहू नका। कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या समाजाचं, आपल्या अचलपूरचं, या जिल्ह्याचं नाव खराब होईल असं कुठलंही कृत्य या ठिकाणी बयानबाजीमध्ये मीडिया समोर होणार नाही। अधिकची माहिती असेल तर पोलिसांना द्यायची आहे, मला द्यायची आहे। आम्ही 24 तास या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे। त्यामुळे कोणी सुटणार नाही आणि कोणी आलं तरी महाराष्ट्रात नाही, देशात नाही, कुठेही पडला असेल त्याला उचलून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या प्रकरणाचा धडा आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही। मी प्रवीण तायडेचा आभार मानतो। हे खऱ्या अर्थाने आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी तर विधिमंडळात 22 वर्षापासून आहे। मी 22 वर्षापासून विधिमंडळात आहे, 5दा आमदार आहे, खरं तर 2दा मंत्री आहे। मागच्या वर्षी 5 वर्ष मी मंत्री होतो, ऊर्जा मंत्री होतो, या ठिकाणी एक्साईज मंत्री होतो, आता महसूल मंत्री आहे। अत्यंत महत्वाच्या जबाबदारीचं पद माझ्याकडे आहे। पण मला गोष्टीचा अभिमान आहे, मला निवडून आल्यानंतर 3-4 वर्ष लागलं विधिमंडळाने मंत्रालय समजायचं। पण प्रवीण भाऊ तायडे निवडून आल्यानंतर वर्षभरामध्ये संपूर्ण विधिमंडळ या ठिकाणी संपूर्ण मंत्रालयामध्ये आपल्या अचलपूर विधानसभेचे प्रश्न मांडून या अचलपूर विधानसभेला संपूर्ण पुढच्या 4 वर्षामध्ये संपूर्ण बॅकलॉग दूर करण्याचं काम या ठिकाणी केलं। रुपालताई चिंता करू नका, देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार, तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी सरकार पूर्ण करेल। मी प्रवीण तायडे दोघेही 15 कोटी रुपये या शहराच्या रस्त्याकरता आम्ही आणून देऊ, काही काळजी करू नका, तुम्ही तयारी करा। 15 कोटी रुपये या शहराकरता आपल्याला मिळेल, कारण आपण आज या ठिकाणी कुस्तीगीर स्पर्धा घेतलेली आहे। तुमची भावना होती की या कुस्तीगीर स्पर्धेच्या माध्यमातून पालकमंत्री आले, आमदार आले तर आमच्या शहराचं चांगलं होईल, ही चांगली भावना असणार आहे। मला योगीजींनी सांगितलंय की मी आल्यानंतर अचलपूर हे शहर अमरावतीतलं सर्वात चांगलं शहर झालं पाहिजे। कारण योगीजी हे प्रवीण तायडे तुमच्या प्रचाराला आले होते ना, शेवटची बॅटिंग केली ना योगीजी आले होते की नाही आले होते? मग योगीजी ने मला सांगितलं अचलपूर को देखना है भैया, मैं जबान दे के आया था विकास की, डेव्हलपमेंट की। आणि मग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी आले होते आणि अजय मातनेच्या निवडणुकीमध्ये मी वचन दिलं होतं, प्रवीण तायडेंनी वचन दिलं होतं की तुम्ही रुपालीताई मातनेला निवडून आणा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू। मी तुम्हाला वचन देतो की रुपालीताई मातनेला तुम्ही मत दिलेलं आहे, आमचे सर्व नगरसेवक निवडून दिले आहे। मी तुमच्या मताचं कर्ज इमानदारीनं काम करून
आपल्या अचलपूरच्या जेवढ्या समस्या आहे तेवढ्या समस्या मी आणि प्रवीण तायडे मिळून देवेंद्र फडणवीस सरकारकडनं पूर्ण करील एवढंच वचन रुपालीताई तुम्हाला देतो। पुन्हा एकदा रुपालीताई करता जोरात टाळ्या आपण सर्वांनी वाजवाव्या। प्रवीण तायडेजी तुम्ही या ठिकाणी जो प्रश्न उचललाय हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जनतेच्या पाठीशी उभे झालाय, मी तुम्हाला वचन देतो हा जो प्रश्न आहे ही जी केस तुम्ही उचलली आहे या केस मध्ये कोणी सुटणार नाही आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी निर्धास्त राहावं, आपल्या बहिणींनी निर्धास्त राहावं आणि या ठिकाणी जे नवनीत राणाजींनी मांडलं महिला आरक्षण बिलाचा म्हणजे 350 महिला खासदार झाल्या असत्या, 180 महिला आमदार झाल्या असत्या अचलपूर मध्ये। म्हणजे उद्या अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर आमच्या 9 आमदारापैकी 4 महिला आमदार झाल्या असत्या जर काँग्रेसने काल विरोध नसता केला। या ठिकाणी आमच्या महामौली आम्हाला खाली बसायला लागलं असतं, तुम्ही वर बसल्या असत्या तरी चाललं असतं, पण 4 महिला आमदार झाल्या असत्या। या अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये 180 महिला आमदार झाल्या असत्या। काल या ठिकाणी खासदार 350 खासदार झाल्या असत्या, या ठिकाणी ती महिला खासदार झाली असती। आमच्या महिलांनी या महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राकरता विकसित भारताकरता काम केलं असतं। जसं सरपंच राखीव आहेत महिला, पंचायत समिती राखीव आहे, नगरपालिकामध्ये राखीव आहे, आज मातनेताई का निवडून आल्या आहेत आज बघा, 4 वाजून स्वागत करा।